गुन्हा कधीही लपून राहत नाही. कितीही प्रयत्न केला तरीही कायद्यापासून गुन्हेगार वाचू शकणार नाही. कितीही चॅप्टर असलं तरीही गुन्हेगारांच्या हाती पडतील बेड्या. फक्त तुम्ही राहा सावध. प्रत्येक क्षणी पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. काही आठवड्यांपूर्वी पिंपरी चिंचवड मधल्या दिघीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं विश्वास कुणावर ठेवावा असा प्रश्न आपसुकच पडतोय. एका 4 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण होतं आणि खंडणी मिळाली नाही म्हणून थेट त्या चिमुरडीचा गळा आवळला जातो. पाहूया माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना. तनिष्का आरुडे परिवाराच्या गळ्यातला ताईत, तसंच शेजाऱ्यांनाही तिचा खूप लळा. तनिष्का यांना मामा बोलत असली तरी हे तिचे सख्खे मामा नाही. तनिष्काच्या वडिलांचे हे घर भाडे करू. आली का आम्ही तनुराणी? ये बेटा, बस ये, बस ये बस. आज तू गेली शाळेत? बस नीट बस. आज सुट्टी होती. अरे आज सुट्टी होती तुला? अरे मग तू सकाळपासून होती कुठे मग इतका वेळ? आई काय करते तुझी? आई काय करते? भांडे घासते. बर मग जेवलीस तू? जेवली. बर मग आपण खेळूया. काय खेळायचं आपण? तू सांग. गाडी खेळायची. ये हा मामा आपल्याला गाडी फेकेल, मग आपण तिला खेळूया मस्तपैकी. अरे तुला काय झालं? तुला ताप आलं? तुला डॉक्टरकडे गेली आहे? डॉक्टरकडे माझी तब्येत लावून गेली. अच्छा, शाळेत असं म्हटलं की तब्येत लगेच खराब होते. अगो मुलगी, तुला काय अजून हवंय का माझ्याकडनं बाळ? तुम्ही प्लॅनिंग केलं होतं ना कॅडबरी आणला. अरे हा, मी तर कॅडबरी विसरलो रे. आई शपथ, आता काय करायचं? तुम्ही नेहमी आताच करता. अरे मी सॉरी बोलतो ना तुला राणू. कॅडबरी आणली का? मी पण विसरलो बेटा. मी दोघांची बोलणार. अरे नाही बाळ, दोघं असं नाही करायचं. अरे रुसली ही तर आपल्यावरती, आमच्यावरती. आपण एक मजा करूया का? तू डोळे बंद कर. डोळे बंद करते डोळे. माझ्याकडे एक मज्जा बेटा. डोळे बंद कर. डोळे बंद कर. डोळे नाही उघडायचे. आता एक मॅच. चीटिंग नाही करायची. डोळे बंद. हात पुढे कर. ठीक आहे. हा कॅडबरी. तुला बोललो ना त्या दिवशी मी कॅडबरी घेऊन येईन. हा, कशी आणली कॅडबरी? दे तारी. मग आता आपण दोघं खाऊया कॅडबरी. हा, मामाला ना द्यायच्या. नाही, मी आईकडे जाऊन खाणार. बघ किती बदमाश आहे. आईकडे जाऊन खाणार बोलते ती. चल तुला सोडून येऊ मी. तुला सोडून आलो ना मी. एकदम तुला नीट घेऊन जा. हो. ती पडलेली त्या दिवशी. भूर नीट जा रे बाबा. हो. टाटा गन्नू. तनिष्का ना, कुठे जॉब मिळतो का आपल्याला आता? फार्मा कंपनी, शिक्षणाची अट. यार इथे मग आपले वांदे आहेत. कुठलं फाउंडेशन बरं आहे? शिल्पा फाउंडेशन, मुंबई. अरे बापरे, चणे तर दात आहे तर चणे. लफडा आहे यार. हे काय? आणि आता वर्षभराचा इन्शुरन्स. अरे यार ते जॉबचा पत्ता नाही. इन्शुरन्स कुठून भरू मी आता? काय करू? डोकंच चालत नाही. देवा जॉब दे यार प्लीज. गरज आहे जॉबची. अरे आली काही? त्रास वगैरे दिला तुम्हाला? नाही. त्रास दिला का मामाला? परत चॉकलेट घेतले मामाकडनं? आणि हे काय? खूप गोड मुलगी आहे तुमची. अरे किती लाड करतात. या ना, बसा खाली बसा. दादा मी काय म्हणतो, या ना भाडं मला थोडं लेट होतं. अरे चालेल, घरची गोष्ट आहे. काय झालं? पैसेच काय बोललो कधी? नाही. का ग बेटा, त्रास दिला का मामाला परत? बेटा जास्ती चॉकलेट नको खात जाऊ ना. आता उद्या आहे ना मामाकडे पाठवणारच नाही तुला. जाम गोड मुलगी. हा, आता तुला चॉकलेट भेटलंय ना, तू हाच बोलणार.
अगं ऐक ना, मी काय आणतो, चहा ठेव ना. बरं मी चहा आणते बस. हा, अजून काय आणता? काय नाही चाललंय आपलं चल ठीक. आरामात. हा, तिच्या- मग तुमचं काय झालं बाकी काय नाही, बसलो होतो, तिचीच वाट बघत होतो. मग तिला विचारलं, बोलली मामाकडे गेली. म्हटलं खेळू देते. काम वगैरे व्यवस्थित? हा, बाकी सर्व ठीक आहे. हे अमोल आरुडे यांचं किराणा मालाचं दुकान आहे. या परिसरातली सगळी मंडळी वाहन सामान, जिन्नस वस्तू यांच्याच दुकानातून भरतात. आपल्या धंद्यात प्रगती करून त्यांनी ही चाळ बांधली होती. पण त्यांची ही प्रगती काही लोकांच्या डोळ्यात खुपली. आलो बाबा तिला एकदा हे सोडून. सोडत नव्हती ती, मला थांबून ठेवलेली. नशीब तिचे पप्पा होते म्हणून सोडली तिने. मग तुझं काय चालू आहे? अरे काय आपलं नशीब शोधतो अजून काय. काय जॉब मिळतो की नाही वगैरे बघतोय. हो का? तनुचं लग भारी आहे बाबा. खरंच भारी तुझं पप्पाने लक. दिले पैसे वगैरे भरपूर आहे. आणि आपलं चाललंय, मी घेतलं 2 व्हीलर, तुम्ही 4 व्हीलर. आपले पैसे भरूनच दिवस चाललाय. काय करणार? तरी आपल्याला EMI भरायचंय, घर भाडं भरायचंय. आता आपला आधीचा मालक किती विचित्र होता. 10 तारीख नाही आले की दे भाडं दे भाडं दे भाडं. हो. हा, पण रेंटच्या बाबतीत ना आपण इथे खूप लकी आहोत. त्या तनूचं आपल्याला खूप जुळतं ना यार, सिरियसली. खूप गोड मुलगी आहे रे ती. काय करणार? काहीतरी बघायला लागेल आता जॉबसाठी. हा यार, सॉलिड आपलं काहीतरी. नशीब पण खराब आहे. बघू आता काहीतरी, असं बसून तर काय होणार नाही. म्हणतोयस बरं, म्हणतोयस बघतो. काहीतरी आपलं डोक्याला हो. लावावं लागेल पैसे कमवण्यासाठी वगैरे. देवा, काहीतरी आमची हेल्प कर यार. श्या. आमच्याकडे गाडी आहे, आपण त्याला शोधूया. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. सगळं आले बघ. हां, चला चला. दिघीतला कोपरा आणि कोपरा अमोल आरुडेंनी शोधला. भाडेकरूंनीही त्यांना शोधण्यात साथ दिली. शेवटी त्यांचाही तिच्यावर जीव होता. तुमची तिथे मावशी राहते ना, आपण तिथे बघूया का? हो, तिथं माझं तरी विचारतो, एकदा तिथं बघूया आपण. पण जंग पछाडूनही तनिष्का काही सापडेना. आता मात्र आरुडे दाम्पत्याच्या पायाखालची जमीन सरकली. रडारड सुरू झाली. माझं लेकरू कुठे असेल? मला खूप काळजी वाटते. आता मात्र आरुडे दाम्पत्याच्या पायाखालची जमीन सरकली. रडारड सुरू माझी झाली. मुलगी हवी आहे. बोक्साबोक्षी रडत असलेली आई आणि सांत्वन करणारे तनूचे बाबा काही सेकंदासाठी शांत झाले. तेव्हा त्यांना एक फोन आला. हॅलो, मी किडनॅपर बोलतोय. हा, तुझी मुलगी माझ्या ताब्यात आहे का? होय. आणि आता ऐक मी काय म्हणतोय ते. हा हा, मला 50 लाख रुपये हवेत. माझ्या मुलीला हात नका लावू प्लीज. तुम्हाला काय पाहिजे मी द्यायला तयार आहे. किती? हां, 50 लाख. मी जमा करून प्रयत्न करतो देण्याचा. पण पोलिसांना फोन करायचा, शानपणा करायचा नाही. नाही नाही नाही, मी सांगणार नाही. पण माझ्या आणि जर असं केलं तर तुझी मुलगी हातातनं जाईल. ऐक माझं, मी काय म्हणतोय ते. माझी मुलगी मला हवी आहे. तुम्हाला पैसे पाहिजे, मी पैसे. माझ्या दुसऱ्या फोनची वाट बघ. आणि अति शहाणपणा केलास तर खरंच तुझी मुलगी तुझ्या हातातनं जाईल. तर फोन ठेव प्लीज. बोला. हॅलो हॅलो. काय झालं ते? कोणी केलं असेल किडनॅप? आपल्या चिमुरडीचं अपहरण झालं हे समजल्यानंतर ते पुरते घाबरले. अहो काय झालं आपल्या अरे मुलीला? येईल ना ती. गावात ऐकलं मी काय? अरे काही नाही रे, ते आपली तन्नू नाही का, तन्नूला किडनॅप करून घेतलं कोणीतरी. आता फोन आलेला. काय झालं? अरे 50 लाख रुपये मागितले त्यांनी. बघू आता, पण काही समजत नाही. ते हो का? आपली मग तन्नूला काही करणार तर नाही तुम्ही ना. घाबरू नका. तुम्हाला काय ते नाही. काय बोलले ना ते करून टाका तुम्ही. नाही, 50 लाख रुपये त्यांनी तुम्ही मागितले. बघितलं ना, काय प्लीज तू चालू आहे, शांत हो, TV वगैरे तू शांत हो. आम्ही करतो काहीतरी. हो हो, पण बघ तुम्हाला सांगते मी. ते बोलले आम्ही फोन करतो, दुसऱ्या फोनची वाट बघा. तर माझा विचार चालू पोलीस कंप्लेंट करावं, पण आता भीती पोलीस वाटते. कंप्लेंट करू तुम्ही. नाही, मग तेच भीती वाटते. आपल्या पोरीला नको. पैसे देऊन टाका तुम्ही. अरे मी द्यायला तयार आहे ना. मी पैसे तर नाही बोललो का. मला तू पैशापेक्षा माझी मुलगी महत्वाची आहे. मी तिला तेच समजवतोय. बरं, एक काम करूया. आम्हाला त्याला काय पैसे. पाहिजे देऊन टाका तुम्ही. हा, मग तेच आता ते बोलले का थोड्या वेळाने फोन करणार. नाही, कोण आहे तेच कळालं नाही. ते फक्त बोलले का 50 लाख रुपये हवे. मी त्यांना विचारलं तुम्ही आता सांगा, पण त्यांनी फोन कट केला. मला माझी अगं आम्ही दोघं करतो काहीतरी. त्यांचा फोन येईल, थांब जरा. आपण आता तुम्ही दादा एक काम करा, हा. पैसे देऊन टाका. मी पैसे द्यायला तयार आहे.
ही घटना पुढे नेत असताना माणूस इथं माणसाच्या जीवावर उडतोय हेच पाहायला मिळतंय. इथवर ही घटना थांबली नाही तर क्रूरपणा आणखी किती सीमा ओलांडतोय हे आपण पाहणार आहोत. पण आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेच जाऊ नका, मी लगेच परततोय. पाहत राहा क्राईम टाइम, गुन्ह्यांचा पर्दाफाश. पोलिसांना फोन करायचा शानपणा करायचा नाही. नाही पोलिसांना कळू नका असा दम अपहरणकर्त्यानं दिला, पण अखेर पोलीस तिथं पोहोचले. पैशाची अरेंजमेंट केली आपण, तुला बोललो. पण तुम्ही पोलिसांना फोन तर नाही केला ना? करू पण नका फोन, तर मग काहीतरी बरं वाईट व्हायचं. काळजी घ्या. काही नका रडू, आपण काहीतरी करू मॅनेज. असं करशील तर माझं काय होईल? हॅलो बोला. काय झालं ते सविस्तर सांगा. किडनॅप झाला. हो आम्हाला समजलं तुमच्या मुलीला किडनॅप केलं, म्हणूनच आम्ही इथे आलो. सर मी तुम्हाला फोन करणार होतो, पण आम्हाला किडनॅप करण्याची धमकी दिली, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला कळवलं नाही सर. पण तुमचा कोणावर काय डाऊट नाही, वाद वगैरे कोणाशीच नाही सर आमचा, कधीच नाही. बरं तुम्ही आसपास बघितलं का? कोणाकडे खेळायला जायची नेहमी? हो जायची, इथं तिची चुलत बहीण असते तर तिच्याकडे जायची. तिथं पण बघितलं, तिथं पण नाहीये. आणि ती जास्त करून ते भाडोत्री आमचे त्यांच्याकडे जास्त असायची. भाडोत्र्यांकडे? हा आम्हीच भांडवतो की ती परवा आमच्याकडे आलेली. आम्ही त्याला चॉकलेट दिलेलं, खेळवलं मस्त वगैरे, आणि आम्हाला पण ती कुठे काय दिसली का आपल्या कुठे नाही ना. आणि आम्ही शोधलं पण तिला. आपण गेलो ना, सो आम्हाला माहित नाही कुठे. हो 3-4 ठिकाणी बघितलं तर ती काही सापडली. मॅडम मिळेल ना आमची मुलगी. भाडोत्री ना? आणि तुम्ही बघा तिच्या आम्ही आहोत, तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी नक्की मिळेल. गुन्हेगार आपल्या अगदी जवळ आहे, अजिबात काळजी करू नका. येतो अंदाज. चला येतो. हो निश्चिंत राहा. भाड्यानं राहत असलेल्या त्या दोघांकडे संशयाची सुई गेली. सर तुम्ही थांबलात का अचानक? थांबलो अशासाठी तुम्ही त्या भाडोत्रींना ऑब्झर्व केलं? हो सर, ते जरा घाबरलेच वाटत होते. आणि ते सर खूप घाई गडबडीत असल्यासारखे बोलत होते. तोच मला डाऊट आहे, कारण त्यांची भाषा, त्यांची देहबोली, त्यांचं थरथरणं आणि त्याचा एकूण जो संवाद जो होता तो नक्कीच डाऊटफुल आहे. सर आणि ते ना खूप घाई गडबडीत बोलत होते. अगदी यू आर राईट. आणि मला वाटतं दाल में कुछ काला तिथेच आहे. त्याला पोलीस स्टेशनला बोलवा आणि मग बघू पुढे तपासाचं काय करायचं. उचला त्यांना पटकन. पोलिसांनी चेहऱ्यावरच्या संभ्रमातून त्यांची चौकशी केली आणि मग धक्कादायक माहिती समोर आली. जेव्हा चौकशीला आलो ना तेव्हा तुझ्या चेहऱ्याने सांगितले तू काय दुष्कृत्य केलंस ते. एक लक्षात ठेव, वेळ न लावता बोल, नाही तुला पोलिसी खाक्या दाखवायला लागेल, मग बोलशील तू. बोल. साहेब डोक्यात खूप कर्ज होतं. मग घराचं भाडं द्यायचं होतं, गाडीचा हप्ता द्यायचा होता, आणि नोकरी पण मिळत नव्हती. सो आमच्यासमोर एकच ऑप्शन होता, ती म्हणजे तनू. जिने जीव लावला तिचंच यांनी अपहरण केलं. ठरलं, उद्याच तिचा गेम करूया. हो पण नक्की करणार का आपण? बघ तनू आपल्याकडे येईल ना, ठीक आहे, तिला आपल्या घरी बोलवूया, ठीक आहे, तिला चॉकलेट वगैरे देऊया, जरा आपण टाइमपास करू, खेळूया मस्तपैकी. तोपर्यंत बाहेर तनूच्या नावाने बॉम्ब होईल. तनू कुठे, तनू कुठे, तनू कुठे. आपण पण जाऊ मस्तपैकी बाहेर शोधायला वगैरे. कोणाला आपला डाऊट नाही येणार ना? अरे नाही ना डाऊट यार. नंतर मग थोड्या वेळाने आपण तिच्या बापाला फोन करूया. काय म्हणतोस? बाबा आम्हाला पैसे हवेत. का बोलतोस? हां ठीक आहे. नक्की? नक्की. आणि एकदा पैसे आपल्या हातामध्ये आलेत ना की आपण असं पुढे घेऊन जाऊ. किंवा आम्हाला इथे भेटली कोणतरी घेऊन जात होतं. का म्हणतोस? ओके ओके. नक्की? 100% ना भाई? काय डाऊट नाही ना तुला? नाही. चल ठीक आहे, डन मग. हे सगळं प्रकरण जेव्हा चालू होतं ना, तुमच्या घरमालकाची मुलगी किडनॅप होते आणि तुला
तुझ्या मित्राला गावी जायची घाई झाली होती ना, तिथेच आम्हाला संशय आला की खरा किडनॅपर कोण आहे ते. बोल लवकर, तुझ्या मित्राने जे काय सर्व खरं खरं सांगितलेलं आहे, आता पुढचं काय घडलंय ते तू सांग. हो साहेब, आम्हीच तिला किडनॅप केलं आणि तिला घरी ठेवलं. नंतर तुम्ही जसे तपास चालू केले ना, आम्ही घाबरलो. फक्त अपहरणापर्यंतच यांची कृती थांबली नाही, तर त्यांनी मामा हाक मारणाऱ्या तनूचा गळा आवळला. मग आता तू त्यांच्या घरी गेलास? हो, मी त्यांच्या घरी जाऊन आलोय. ते लोक भरपूर घाबरले. त्या लोक पोलिसांना फोन केले. पोलिसांनी फोन केला? यार, त्याला मी सांगितलेलं की पोलिसांना फोन करू नकोस. कुठेतरी फोन केलाच आणि हिने आपल्याला बघून घेतलंय. मग आता तिला संपवायचं. काम कर, ती सायगन. ठीक आहे, ती सायगन लवकर आण. आपणला बुडू द्या सायगेमध्ये. आण लवकर. खून केल्यानंतर त्यांनी एका सॅगमध्ये तिचा मृतदेह टाकला आणि गाडीत ठेवला. चेन कुठे? नीट कर. बघ, कोण आहे का? कोण नाही. तू धारला. हो, मी जातो. ठीक आहे. कोण आहे? लवकर बाहेर. आता काय करायचं? आता काय, त्याची डेड बॉडी पण आपण इथे ठेवले. हां, त्याच्या वडिलांना बोलूया आपण. हां, याच गाडीत आपण त्यांना घेऊन जावं शोधायला. कोणाला डाऊट पण येणार नाही आपल्यावरती. चल, ठीक आहे. चिमुरडीचा मृतदेह गाडीत टाकून ते काही झालंच नाही या आविर्भावाने तनूला शोधण्याचं नाटक करू लागले. विशेष म्हणजे ज्या गाडीतून ते तनूचा शोध घेत होते, त्याच गाडीत तिचा मृतदेह ठेवला होता. तुम्ही तिथे मावशी राहते ना? आपण तिथं बघूया का? हो, तिथं माझं तुम्ही विचारतो एकदा तिथं बघूया आपण. तिथं सापडली तर. तुम्ही पैसे रेडी ठेवले ना? हो, तुम्हाला फोन रेडी आहेत रे, पैसे रेडी आहेत. तुम्हाला फोन आला किडनॅपरचा? आपण देऊन टाकू पैसे. खूप लफड होते ना बाबा. काय? हो, मला तर शंका इकडेच वाटते. आपण एकदा तरी चेक करू. पण तुम्ही ते पैशाने जरा बघून घ्या ना, तर उगाच नंतर काय झालं ना, करून ठेवले केले अरेंजमेंट व्यवस्थित बघा ना, तर मग नंतर काय झालं ना, मग उगाच पैसे लहान जीव आहे. हा, बरोबर. आणि तुम्हाला फोन आला ना, आपल्याला व्यवस्थित हातात पाहिजे. तुम्हाला आलेला ना फोन किडनॅपरचा? काय? तुम्हाला फोन आला किडनॅपरचा? फोन आलेला तिकडे. बघा, पैसे देऊन टाका ना, तर उगाच आपलं छोटा जीव आहे, लेकरू आहे, उगाच मत परत का व्हायला नको. माझे पैसे परत कमवता येईल मला. पैशाचा प्रॉब्लेम बरोबर का नाही? नंतर उगाच काय प्रॉब्लेम नको कारण नसताना. काही नाही, पण मला भीती वाटते. पैसे देऊन पण देतील ना पोरी. पण तुम्ही जर एकदा मावशीला फोन करून बघा ना, तिकडे आली किंवा तिला काय कळलं वगैरे, जरा बघा जरा. तुमचा नंबर आहे का? गाडी घेऊनच चाललो आपण, तिकडे जाऊ ना. बरं, ठीक आहे. पण ते पैशाला जर लक्षात ठेवा. आज पैसे वगैरे जमाना खूप खराब चालू आहे. नंतर मग आपले पण पोलिसांची शोधाशोध सुरू झाली आणि भीतीनं त्यांनी गावी जाण्याचा निर्णय घेतला. तो मृतदेह त्यांनी 600 किलोमीटर प्रवास करून आपल्या गावी पुरला. या गुन्ह्यामध्ये दिघी पोलीस स्टेशननी 2 आरोपींना ताब्यात घेतलेला आहे. शुभम जामनिक आणि प्रतीक अरुण साटले यांनी 5 लाख रुपयाच्या खंडणीसाठी तिला ताब्यात घेऊन तिला मारून टाकलं आणि मूर्तिजापूर या ठिकाणी तिला पुरलेलं होतं. पण पोलिसांसमोर त्यांचा चाप्टरपणा चालला नाही. जेव्हा तुमचा तपास सुरू झाला ना, तेव्हा तनूची बॉडी आमच्याच गाडीमध्ये होती. सो आमच्या गाडीची एन्क्वायरी होऊ नये म्हणून आम्ही प्लॅन बनवलं की आम्ही गावाला जाऊ आणि त्याची बॉडी तिकडेच पुरवून टाकू. हो काय? हो, एवढ्या छोट्या मुलीची तुम्हाला अजिबात दया नाही आली? हा, मामा म्हणायची ना तुम्हाला? माफ करा साहेब. माफ करा. मामा असा असतो? नाही, माफ करा. तुला कायदा शिकवेल आता बरोबर? नाही, प्लीज माफ करा. काय प्लीज लावतो? आरोपी शुभम आणि प्रतीकला तनिष्का तोंड भरून मामा नावाने हाक मारायची. मात्र ज्याला आपण मामा म्हणून हाक मारतो तोच आपला कर्दनकाळ ठरेल याची साधी जाणीवही या निष्पाप जीवाला झाली नसेल.
तनिष्काचं अपहरण केल्यानंतर आरोपींनी ह्याच खोलीमध्ये, जिथे ते मागील 3 वर्षापासून वास्तव्यास होते, या खोलीमध्ये तिला काही काळ डांबून ठेवलं. त्यानंतर तिचा गळा ओढून खून केला आणि तिचा मृतदेह एका सॅगमध्ये भरला. काही वेळात त्यांना असं वाटलं की हे सॅगमध्ये काही हालचाल होते का, म्हणून त्यांनी मृतदेह बाहेर काढला. पुन्हा एकदा तनिष्काचा गळा आवळला आणि ती सॅगमध्ये भरून ती सॅग गाडीमध्ये नेऊन ठेवली. हे सगळं कृत्य माणुसकीला काळीमा फासणारा आहे. नेमका विश्वास तर कुणावर ठेवायचा हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे. या घटनेनं माणुसकीवरचा विश्वास उडालाय. मामा अशी प्रेमानं हाक मारणाऱ्या चिमुरडीचं नातं पैशाच्या हव्यासात विरलं गेलं. त्यांना त्या चिमुरडीची थोडी दया आली नाही आणि त्यांनी तिचा गळा आवळून तिचा खून केला. ज्यांच्याकडं तिनं विश्वासानं पाहिलं असेल त्यांनीच तिला जमिनीत पुरलं. अशा घटना पाहिल्यावर विश्वास कुणावर ठेवावा असा प्रश्न जरी पडत असला तरी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे. हे आपण आता समजून घेतलं पाहिजे. कारण क्राईम टाईम या लोकप्रिय कार्यक्रमातून आम्ही गुन्ह्यांचं किंवा गुन्हेगारांचं उदात्तीकरण करत नाही, तर गुन्ह्यांपासून आपल्याला सावध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कारण आपण जिथं असतो तिथं आजूबाजूलाच गुन्हा वावरत असतो. ऐन मोका साधून गुन्हा घडत असतो. म्हणून काही आढळलं संशयास्पद, पोलिसांना कळवा बिनदिक्कत. आजच्या भागात इथेच थांबतोय. सावध राहा, प्रत्यक्षाने पाहत राहा क्राईम टाईम, गुन्ह्यांचा पर्दाफाश.